भैया तुमचा उद्यम मेला. वजीर मेला. वा भैया, तुम्ही आजकाल आमच्या वजिरावर हल्ला सुरू केलाय. म्हणजे बाकी काय मारायचा डायरेक्ट वजीरच मारताय. याचं कारण माहिती का टॅलेंट? काय? कारण आम्ही तुझ्या वजिरामध्ये आज्याला बघतो. आणि डाव जिंकायचा असेल तर वजीर मरणं महत्वाचं आहे, म्हणून पहिलं अटक वजीरवरच. मग त्याला मारायला आम्ही घोडा पुढं करतो. घोडा कोणी माहिती का? कोण? आपल्या मामी. मोजकच चालती पण मोक्याच चालती. अरे वजिराचं जिणं मुश्किल करून ठेवलं या घोड्यानं. कुणाचं जिणं मुश्किल करताय भैया? मामी अहो काय नाही हो, खेळ चाललाय. कस काय येणे केलं? असं काम करून आलीये की तुमच्या खेळात अजून रंगत येणार आहे. असं बसा. काय अजय ट्रेनिंग सेंटरला परत गेला काय? ते गेले नाही गेले तुम्हाला काही फरक पडणार आहे? तसं नाही, पण तुमच्या डोक्याचा त्रास कमी होईल ना. कसं आहे, आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल नाही तर नाही, पण असं काम करून आलीये की तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही ही नक्की. काय केलंय असं? तुमच्या सासूरवाडीत पत्रिका जुळली असं सांगितलंय. मग काय म्हणलं त्या? तुमच्या सासूबाई म्हणल्या आता कुठं गावगावा करू नका म्हणून. वा मामी वा वा वा. होय, पण आता मग पुढची चाल काय असणार आहे? आता तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी जाणार आणि तुमच्या सासूबाईंना देणार आणि त्यांना सांगणार ही पत्रिका नानांना द्यायची आणि पत्रिका जुळून बघा. जर पत्रिका जुळली तरच शब्द टाकायचे. मामी तुम्ही तर दोन्ही बाजूने डाव खेळताय की. कसं आहे भैया, दोन्हीकडनं एकट्यानेच डाव खेळला का नाही की हारायची भीती नसते. मामी अहो लय शिकण्यासारखं आहे बघा तुमच्याकडनं. ते मी तुम्हाला पण शिकवीन नंतर, पण आधी तुम्ही तुमच्या आई साहेबांशी बोलून घ्या. नाहीतर ऐन टायमाला त्या काय तर खुसपट काढायच्या आणि पुन्हा समजा पट्ट्याबळ होऊन बसायचा. मामी टेन्शन घेऊ नका तुम्ही. आई काय आमच्या शब्दाबाहेर नाही. भैया तुमच्या आई साहेब तुमच्या शब्दाबाहेर नाहीत ही माहिती आहे मला. तसं बी तुमच्या शब्दाला तशी किंमतच आहे ना. अहो म्हणून तर तुमच्या शब्दाखातर काम करते मी. पण तुम्ही आम्हाला दिलेला शब्द विसरू नका म्हणजे झालं नाही. म्हणजे आमचा वापर या घोड्यासारखा कराल. ही प्याद उडव ती प्याद उडव आणि एकदा का लगीन झालं की झाली विसरून. अहो असं नाही हो मामी. लक्षात ठेवा म्हणजे झालं. चला येऊ का मी? हा या. आता तुमच्या कामात एवढा वेळ गेलाय का नाही की फेट्रिशनच्या कामाचा डोंगर साचलाय बघा. ही एवढी तरी कशाला ठेव? बया पिशवी मोठी आणि काजू एवढंच. पाठवून देतो 2 किलो. कशाला कशाला राहू द्या. आयला लेट झालं काय? शीतली चिडून तर गेली नाही ना? लागिर लागिर झालजी, अधीर अधीर झाल.
वाणीच तू पान आलजी आता लागीर 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 झालजी ओ फौजी काय काय नाही मग कुठं हरवलाय? शितले तू आज लईच भारी दिसतेस. खरंच वय लय म्हणजे लय भारी दिसतेस. डिट्टो तुम्हाला फोटोच्या वेळी सजवलं होतंस तसंच ना? वय तूच म्हणला होतास ना जशी हायस तशी सुंदर दिसतीस. मन जास्त काय आवरत बसली नाही. आणि हे बघ की तू दिलेलं गुलाबाचं फुल बी केसात लावलंय. आता मी कधी दिला गुलाब तुला? इसरला का बॉडीगार्ड? तो भैया गावभर गुलाबाची फुलं वाटत फिरत होता तेव्हा तूच मला ते रूप दिलतस ना. वय माझ्या तर लक्षात बी नव्हतं. आणि आज माझ्या घरी तुझं लय कौतुक चाललं बर का. माझं होय तुझं. आप्पा तुझं लय कौतुक करत होता. मग काय म्हणले आप्पा? आप्पा अहो आप्पा काय ग पुष्पा दुकानात कोणी दिसना झालंय? वय आप्पा कामासाठी बाहेर गेलेत. तुला काय पाहिजे? पाव किलो गुळ घ्यायचा होता. चल देते. होय मग घरात विचारलं का? नाही अजून. तुम्ही तर म्हणलं होतं की आज विचारणार म्हणून. वय पण आता हे आले की बोलते. पुष्पा मला एका गोष्टीची काळजीच लागून राहिली बाई. कसली व? अगं आपण पत्रिका बघितलीये हे ह्यांना कळता कामा नाही. आपण सांगितले बिगर कसं कळेल त्यांना? होय ते बी खरंच आहे म्हणा.